ह्या घराचं वारस, ह्या घराचं झील आणि ह्या घरची सून यो उमरो ओलांडून काही एक जाणार नाही. तुमचं प्रत्येक शब्द माझ्या घोवान पाळले, कारण त्यांच्यावर त्यांच्या आवशीन केलेलो संस्कार मी पण गप रवले, कारण माझ्या आवशी बापाशीन माझ्यावर केलेले संस्कार, मी तुमच्याबद्दल असलेलो आदर तो आजही हा आणि ह्याच्या पुढे पण कायम रवत. पण एक आऊस म्हणून माझ्यावर माझ्या पोराची जबाबदारी असते आणि माझ्या पोरापुढे खयचीच गोष्ट मोठी नाही माझ्यासाठी आणि कोणाचा शब्द मोठो नाही. सरिता, थांबा तुम्ही. आजवर तुम्ही ह्यांचं सगळं शब्द पाळला, पण मी नाही पाळू शकत. मी या घरातून बाहेर जाणार नाही. आणि कित्या पडायचा या घरातून बाहेर? सरिता गप रव गो, काय बोला नको. कित्या गप्रवा आहे हा? मी माझ्या पोरासाठी एवढा पण करू शकत नाही. काय केलं ना माझ्या पोरात? कसलं एवढं राग तुमचं त्याच्यावर? सरिता, आजवर मी माझ्या पोरांसाठी गप रवले, आता तू तुझ्या पोरासाठी गप रव. माझ्या पोरासाठी गप्रवणार नाही. ते का हवा तर मागान घेईन, त्याच्या हक्काचं घर मागून घेईन, पण ते का या घरातून बाहेर पडून देऊचंय नाही. आहे तुम्ही गप बसलास, पण तुमच्या एवढी सहनशक्ती माझ्यात नाही. आणि आयुष्यभर तुमच्यासारखा दुःखच भोगूचा हा तर कित्या खोई ही सहनशक्ती? काय हात जोडते मी तुझ्या. त्याच्यापेक्षा ह्याच हातान तुमच्या नातवाक पुरवाळा आनंद होईत माका. गो त्याच्यासाठी सांगताय गप रव. त्याच्यासाठीच या पाऊल उचलले. मी या घरातून बाहेर जाणार नाही. ए शेट, माझ्या पोराला आणि त्याच्या लेकराला काही झालं ना, सोडणार नाही तुला. मी माझ्या पोरा काय होक देऊचंय ना, नाही बाहेर पडून देऊचंय ते का? अहो, मी या घरचं उमरो ओलांडणार नाही. सगळा सामान आत घेऊन येवा. दत्ता, आत ये रे बाबा. सरिता, हात जोडते मी तुझ्या. तर झाला तर झाला, तुम्ही खयो जाऊ नको. जा, ते का घेऊन आज जा. आता ह्यो विषय हायच थांबवा. दत्ता, ह्या घरातून बाहेर पडा. मी म्हणजे काय वच्ची नाही आणि यो माझं झील म्हणजे काय काशी नाही. मी या घरातून बाहेर जाणार नाही. तुमका पोराचो जीव वाचूची संधी दिलेली, आणि तुमका या घरात रावचा असात तर पोराचो जीव थांबूचो लागात.
नाना, हो नाना, जेवून घेवा. हा, जेवून घेवा. घेऊन जा. भूक नाही आम्हाला. अहो असं काय करतास? औषधं घेऊची असतात ना. किती आहे? किती म्हणजे त्रास होता ना तुमका. तो त्रास मी सहन करीन गो, पण ह्या जा काय घरात चालला ना, तो त्रास मी ह्या वयात सहन करू शकणार ना. आता जगण्याची इच्छाच रवलेली नाही माझी. अहो, असं किती बोलतास? इंदू को तसंच होतो अण्णा. घरात नुसतं धुडघूस घालायचं, कोणाकडे कायही बोलायचं, आणि आऊस काईल तो घेऊन त्याच्या पाठसून धावायची. किती आहे तर तो सुधारक होय हो म्हणा. कोणाकडे कायही बोलायचं, पहिल्यांदा त्याचा कौतुक होय. काय बोलता, कसं बोलता, पण नंतर लक्षात येईल की ह्या कौतुकच खूप महागात पडता. पोर हातातून बाहेर जाता असं वाटायला लागला. आणि एक दिवस औषध अण्णा कायल तो लायल्यानच, पण गप्रमात तर तो अण्णा कसलो. हा, चुलीतला पेट्टा कोलीत काढल्या आणि औषध भिरकावल्या. हे बाय, तर मग मी ते मारलं, तर त्यावेळेला सुद्धा औषधच ते का वाचवल्या आणि सांगल्या, परत माझ्या पोराक हात लावशात तर माझी शपथ. त्या दिवसापासून मी अण्णाक हात लावक नाही, त्याच्यावर हात उचलूक नाही. पण त्याचा परिणाम काय झालो? बेडर झालो, कोणाकच जुमानीसो झालो. पण आज अण्णा सुनेन गप केल्या. म्हणा नसतं काळजी वाटता. नाना वादळ आया, आत्ता शांत झालेला हा, पण गप रवणाऱ्यातला नाही हा. होय. फिरून परत इला तर नाना, सरितान जा केल्यान ना, तिसू त्याका त्रास होऊक नको. मग हे काय करू काय होता त्यांनी? जिला घेऊन घराबाहेर जाऊ काय होता? काय बघतो काय अशी? तुझ्या सुनेचो माका अजिबात पुळको नाही असा, समजलंस ना? तुझ्या नजरेसमोर माधव घराबाहेर गेलो की त्या अण्णांनी ठरवलेल्या पोरी वांगडा लगीन करूक नाही म्हणल्यान म्हणा. अभिरामक यांनी बाहेर काढल्यानी माधवाक पत्र लिहिल्यान म्हणा. पण हाय त्या येदेशा पोरान त्यांचं काय वाईट केल्यान? किती त्याच्या वाईटावर उठले होत? पण म्हणतात ना, जा होता ता बऱ्यासाठी होता. तू आजपर्यंत जा केलं नाहीस ना, ता तुझ्या सुनेन करून दाखवलं ना. छाया, त्या पोरा मंगडा हैसर रवतला ना, त्याचा आनंदच असा. पण पुढे काय वाढून ठेवला हा ताका माहित हा काय? एवढीच काळजी असं ना सुनेची, मग त्याच्या मागे ठामपणान उभी राह. नाना कधी काय बोलले नाही, तू पण काय बोललंस नाही, पण कधीतरी कुणीतरी त्यांच्या विरुद्ध बोलूकच होया होता आणि सरितान ता केल्या. आता काळजी फक्त एका गोष्टीची घे. जा अण्णांक थोपवू शकता ना, तर उद्या उठून तुझ्या डोक्यावर मिरिये वाटताला. नाही गो, माझी सून तशी नाही हा. कळत सगळा कळत. हळूहळू ता कसा असा ता तुका सगळा कळताला. बघित राहू तू. इंदू, जा घेऊन जा जेवण. अहो पण भूक लागली की मी सांगेन तुका. हा, जा. करा. काशी, माझू काशी. वच्छी, काय झाला? माझू काशी. बसाय सर. ओ स्वप्न बघितलंय सर खायचा तरी. माझ्या काशीक धोको आगो. तो अण्णा त्याका सुखान जगू देऊचो नाही.
तू त्याका ना जीवन सोडूचो नाही हो, त्याका वाचूक वया. अगो आता खय चाललंस? माझ्या काशीत बघूक जातय. अगो पण आता वेळ या वेळेत खय जातस? कोणी बघितलं तर तू अण्णा काय करत सांगा घेता. मका काय झाला ना तरी चाला तो, पण माझ्या जिलाक माका बघितल्याशिवाय आता चैन नाही पडूची. माका जाऊन दे. अगो ओ सोडा, माका सोडा. नाही जाऊ देणार तुका. दरवेळेक तुझं ऐकतीलय, आता नाही. माका माझ्या जिलाक बघूक जाऊचा हो. आबा जाऊन दे का, काय करूच आता करू दे, ऐकणाऱ्यातले नाहीत त्यो. माका माझ्या जिलाक बघूचा हो. माझ्या पोटचं गोळ वाहतो. ओ एकदा मरण बघितलंय त्याचा या डोळ्यात, परत नाही बघू शकत. अगो. जाऊन दे माका, जाऊन दे हो. काय चालला तुमचा? तुमचं जील गेलो, माझा कोण नाही गेला. झाला तर दुःख तुमका झाला, माझा काय चांगला झाला. शोभा आबा बोलान दे मग. एका जील गेल्याचा त्रास होता, कळता माका. अहो मी माझं घो गमावलंय, मग मी काय करू. वाड्यावर झील इल्यापासून माझं काशी इलो असं करतात. स्वतःच समाधान करून घेतात. झिलासाठी जीव तुटता, मनात बघूक जातात. पण या सगळ्यात माझा काय, माझं गो परत येणार. अख्ख्या आयुष्य मका एकट्यान काढूचा. म्हणजे तुका काय म्हणूचा, तो काशी नाही हा. तुमच्यासाठी काशी असल, माझ्यासाठी गो नाही तो. ते गेले, माका एकट्याक सोडून गेले. जितेपणी त्यांका कुणी सुखान जगाक नाही दिले. आहे हात जोडतय मी, गेल्यावर तरी त्यांका शांत राहावा, नको त्रास देऊ त्यांका. एवढा जर सगळं सांगाल तुमका जावचं असाल तर जावा, काय करूच आता करा. तुमका माझं राग गेलो असत ना, पण मी काही चुकीचा वागलोय असं नाही वाटत नका. कैसे जाणार होतो ह्या घर सोडून आपण. आई बाबांकडे गेला असता ते काय सांगितलं असतं आपण त्यांना, की बघा तुमच्या नातवाक नायकांच्या वाड्यातून हाकलून दिल्यानी, असं सांगणार होता. माधव भाऊजी या घर सोडान गेली, अभिराम भाऊजींका या घरातून हाकलून दिल्यानी. त्या दोघांनी अण्णा काय सांगतात ते ऐकलं नाही, म्हणून त्यांच्यावर ही येईल. पण तुमचा काय, तुम्ही अण्णांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट करत इलास, ऐकत इलास, तरी पण तुमच्यावर ही येळ. माझ्या पोरावर कसलो राग यांचो. त्यांनी निर्णय घेतला नाही आणि तुम्ही ऐकलास. ते पोराचो कोणीच विचार केलाच नाही. आता याच खड्ड्यात स्वतःच्या हातात स्वतःच्या पोराक मूठ माती घालेत. सरिता, मी विचार केलाय, मनाने ह्या घर सोडून जायचा निर्णय घेतलाय. म्हणजे काय नाही.
नानू वयसर काय करत नानू बोल. नानू बाटली आता जो भांड्यात पडलो. हा काय झालं? नानू निरोप घेऊन येलाय. हा निघ. महत्वाचं काम असा सोक्ष मोक्ष लावचो हा. नानू बाहेर अडतत. हा चेहरो अगदी उतारलो असा माका बोलवून घेतल्याने. काय झाला? पाटणकर अचानक आजारी पडलं. आता काही घेऊन जाऊचा म्हटलं तर एकटं कसा काय नेणार ना. इस्पितळात नव्हता म्हटलं तरी एकटा बाई माणूस कसा काय नेणार. मी म्हटलंय त्यांका मी येतय म्हणान, पण कसा ना अण्णांनो की तुम्ही असलास तर त्यांका जरा आधार वाटीत ना, म्हणून माका धाडल्याने तुमका बोलू. चल. चला चला ना. गप गप. काय होता? सरिता काय झालं त्या का? काय होता ना ताच कळत नाही. मध्येच गप रवता, मध्येच रडूक लागता. कायच कळत नाही. तुम्ही जाऊन झोपा, मी बघते तिथं. माका कशी झोप लागा? या काम करशाल, काय? जरा ओ बाजून घेऊन येशाल. बरं आणते. गप गप गप. ये ग गाई गोट्यात ना, बाळा दुधू दे वाटीत ना. ये ग गाई गोट्यात ना. ये ग गाई गोट्यात ना, बाळा दूध दे वाटीत ना. बाळाची वाटी मांजर साठी, मांजर गेली रागाने, तिका खाल्ल्यान वाघाने.